हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकणातली रेसिपी दाखवणार आहे। खूप सुंदर आणि सोपी आहे। ओल्या काजूगरची भाजी। मग त्याच्यासाठी हे ओले काजूगर मी आणले आहेत आणि त्याला 2 तास गरम पाण्यात भिजत घातले, किंवा तुमच्याकडे वेळ असेल जास्त तर तुम्ही रात्री पण भिजत घालून ठेवू शकता आणि सकाळी सोलू शकता। तर मी हे 2 तास गरम पाण्यात भिजून घातले। गरम पाण्यात का घालायचे, याची सालही लवकर निघतात आणि ह्याचा चीक आहे दीग असतो तो व्हाईट कलरचा, तोही निघून जातो। आता ह्याला अशा प्रकारे मी हे सगळे काजूगर हे ना सोलून घेणार आहेत। हे बघा, अशा प्रकारे अशी मी आता हे सगळे पटापट सोलून घेते। हे बघा फ्रेंड्स, आता हे अशा प्रकारे मी हे काजू सगळे सोलून घेतलेले आहे। हे बघा अशा प्रकारे। आता याची आपण पुढची प्रोसेस बघूया। ह्याला लागणारं साहित्य बघूया आपण। हे बघा, काजूची भाजी करण्यासाठी आपल्याला वाटप लागणार आहे। हा 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। हे अर्ध वळ सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला ओलं खोबरं पाहिजे असेल तरी घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। 5-6 लसणाच्या पाकळ्या, हे 1 इंच अद्रक, फोडणीसाठी कांदा आणि वाटप भाजून घेतल्यानंतर आपण मिक्सरला वाटणार तेव्हा त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे। तर आता मी हे वाटप आहे ते भाजून घेते। मी इथे तवा ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। थोडंसं तेल टाकते मी, 1 चमचा। वाटपाला कमी तेल लागतं, जास्त तेल लागत नाही। पहिलं लसूण आणि आलं याच्यात भाजून घेते। छान असं पण वाटप तव्यावर भाजून घेऊया। आता हे आलं लसूण आपलं भाजून झालेलं आहे। थोडंसं लालसर करून घ्यायचं, मग याच्यात कांदा टाकून घेऊया आपण। कांद्याला पण आपण लालसर करून घेणार आहोत। आता आपला कांदा पण हा लालसर भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। ह्याला पण आपण सुकं खोबरं थोडंसं लालसर भाजलं की आपलं वाटण तयार होईल। बघा, आता हे खोबरं पण आपलं लालसर भाजून झालेलं आहे। आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। मी गॅस काढते आणि थोडं हे वाटण आपलं थंड होऊ द्या, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात मी आता 2 चमचे तेल टाकून घेते। तेल थोडं तापलं की मी याच्यात फोडणीला कांदा टाकून घेते। फोडणीला छान कांदा टाकते मी। कांदा थोडासा लाल होऊ द्या। बघू शकता आपला आता हा कांदा लालसर झालेला आहे। ह्याच्यात आता आपण हा आमचा घरगुती मालवणी मसाला आहे, तो 2 चमचे मी टाकून घेते। तुमच्याकडे जो असेल मसाला घरगुती केलेला तो तुम्ही वापरू शकता। आमचा घरगुती 2 चमचे मालवणी मसाला मी टाकला आहे आणि हे जे आपण काजू घेतले ते टाकून घेऊया। छान ह्याला
परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून हे काजू आपले शिजतील. थोडंसं इथे पाणी टाकते आहे, बघू शकता तुम्ही, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आपण थोडं याला 5 मिनिटं हे काजू शिजू देऊया. काजू शिजेपर्यंत आपण हे जे वाटण भाजून घेतलेलं आहे ते आता आपण वाटून घेऊया. त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता एक जो टोमॅटो आपण ठेवलाय तो टाकून घेते आणि वाटून घेते. हे बघा, बघू शकता आपले वाटण आता वाटून रेडी आहे. एवढंच पातळ आहे, पण बारीक हे वाटून घ्यायचं आहे. आता आपण बघूया आपले काजू, हे बघा सुंदर असे छान शिजलेले आहेत आपले काजू. आता आपण ह्याच्यामध्ये वाटप टाकून घेऊया. हे वाटप मी सगळं याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट करू शकता. मला एवढी पाहिजे त्यानुसार मी एवढी ग्रेव्ही ठेवली आहे, जे भाकरीबरोबर खाता येईल. भाकरीसोबत भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर अशी ओल्या काजूगरची भाजी होते, खूप सुंदर होते ही. आणि तुम्ही ह्याच्या पुढे चिकन मटन हे विसरून जाल, एवढी सुंदर ही भाजी होते. आता याला छान उकळी येऊ द्या. ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं, मी आत्ताच टाकते आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि छान याला उकळ काढून घेऊया. झाकण ठेवते आणि छान 5 मिनिटं त्याला छान उकळी येऊ दे. बघूया आता आपण आपली भाजी सुंदर तयार झालेली आहे. बघा, छान उकळ झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये माझ्याकडे कसुरी मेथी आहे, ती आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. कसुरी मेथीने खूप छान आणि सुंदर टेस्टी भाजी लागते. बघा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपली ही काजूगरची भाजी तयार झालेली आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.